हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज 10 मार्चच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. जीवा आणि नंदिनी जवळ आलेले असतात. जीवा म्हणतो, तू अडकली चकाचक बाई. नंदिनी म्हणते, अडकले तर खूप आधीच होते, आता नव्याने गुंतायचंय तुमच्यात. ते खूप जवळ आलेले असतात. मध्येच दरवाजा वाजतो. नंदिनी डचकते. दोघेही दरवाजा उघडायला समोर येतात. इकडे पार्थ फ्रेम पाहून इमोशनल झालेला असतो. काव्य म्हणते, वेडे आहात का देशमुख, रडताय कसले? पार्थ म्हणतो, सॉरी, पण तो एक दिवस होता. तुम्हाला आपला फोटो रूममध्ये नको होता आणि मी पण. काव्य म्हणते, ते होतं हे आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन सगळं दुःख खोडून काढलं पार्थ आणि परत प्रेम गिरवलं. तुम्हीच माझा भूतकाळ, तुम्हीच माझा वर्तमान काळ आणि तुम्हीच माझं भविष्य आहात. म्हणून मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. डोळे बंद करा. पार्थ म्हणतो, काय द्यायचंय? काव्य म्हणते, डोळे बंद करा. ती पार्थच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करते. पार्थ तिला उठवतो. काव्य म्हणते, हा नमस्कार माझ्या मित्राला, प्रियकराला आणि नवऱ्याला. पार्थ म्हणतो, आता मला काहीतरी द्यायचे, डोळे बंद करा. काव्य म्हणते, काय काय द्यायचंय तुम्हाला? पार्थ म्हणतो, करा बंद. आणि तो देखील साष्टांग नमस्कार घालतो. काव्य म्हणते, अहो हे काय करताय? पार्थ म्हणतो, जिवंतपणे नर्क बघायचं नसेल तर बायकोच्या पायाशी साष्टांग नमस्कार घातलाच पाहिजे. काव्य म्हणते, आवडलंय मला. मी म्हणते, तमाम नवरे गँगला आवडणारा डायलॉग आहे हा. पार्थ उठतो आणि म्हणतो, आता पुढे काय? काव्य म्हणते, थांबा. पार्थ म्हणतो, आता परत का थांबा? काव्य म्हणते, माझ्या उशीला तिची खरी जागा दाखवायला नको? काव्य उशी पार्थच्या उशीजवळ नेऊन ठेवते. पार्थ तिला जवळ घेतो. पार्थ 2 गुलाब जवळ नेतो. काव्य म्हणते, हे काय करताय तुम्ही देशमुख? पार्थ म्हणतो, मी मूव्हीमध्ये बघितलं हे. काव्य हसते. इकडे मिथुन काका दूध घेऊन आलेला असतो. नंदिनी हसत असते. जीवा म्हणतो, इतक्या रात्री दूध द्यायला कशाला आलास? माझी पहिली रात्र आहे. तू काय गप्पा मारायला आज चाललास? दुधात मस्त मस्त काजू बदाम घातलेत, मस्त पी. मिथुन काका म्हणतो. जीवा म्हणतो, त्यासाठी मला दुधाची गरज नाही. तोंडाला वास येतोय दुधाचा. मिथुन काका म्हणतो, त्यासाठी मुखवास आणलाय. काका त्याला दूध प्यायलाच लावतो. जीवा सगळं दूध पिऊन टाकतो. जीवा म्हणतो, जा आता. मिथुन काका म्हणतो, जातो रे, दोघांना ऑल द बेस्ट म्हणायला आलो होतो. आणि तेथून जातो. इकडे पार्थ काव्याच्या डोक्यातील पिना काढत असतो. पिना आहे की पिनांचा मॉल? सगळे नवरदेव म्हणत असतील, या पिना काढेपर्यंत पहाट होत असेल. काव्य म्हणते, आता कळलं ना नवरी मुलगी एवढी वेळ का घेते रेडी व्हायला? तुमचं बरं असतं, आम्हाला वेळ लागतो बाबा. पार्थ मग नवऱ्या मुलाची बाजू सांगतो. किती त्रास होतो नवऱ्या मुलांना, आम्हाला किती भोगावं लागतंय. काव्याला हसू येत असतं. पार्थ म्हणतो, फर्स्ट नाईटसाठी ताकद कशी उरणार रे देवा? काव्य मागून येते आणि पार्थचं अंग दाबून देते आणि म्हणते, थकले का देशमुख? पार्थ म्हणतो, सॉरी, पण खरंच थकलोय. आता बरं वाटतंय. असंच दाबत राहा. जीवा आणि नंदिनी त्यांच्या बेडवर जे डिवायडर असतं त्याला फेकून देतात. जीवा म्हणतो, आता? आणि तो नंदिनीच्या जवळ येत असतो आणि त्याच्या पोटात ग्लोटिंग होते. तो म्हणतो, मी असा गेलो आणि असा आलो. हा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागामध्ये काव्यार्थ आणि जीवानंदिनीचे फर्स्ट नाईट मोमेंट्स पाहायला विसरू नका. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा IK मिक्स तडकाला. बाय.